गुड मॉर्निंग. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इथे ना मी झाडू वगैरे मारून घेत होते. माझी अंघोळ झाली होती आणि सकाळी मी उठले की पहिलं झाडूलोट वगैरे करून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. किचनमध्ये गेलं की पहिली देवपूजा करायची, तिथून पुढं स्वयंपाकाची तयारी, आधी चहा नाश्ता आणि मग स्वयंपाक. या अशा पद्धतीने माझं रोजचं रुटीन असतं. तर मस्त स्वामींची गाणी लावली होती. मुलंही उठली होती, त्यांची लुडबुड 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 चालूच असते मध्ये मध्ये, हे तर फिक्सच आहे त्यांचं. आणि देवपूजा केली ना एक मस्त अशी पॉझिटिव्हिटी येते. आणि देवपूजा नाही केली तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं सगळ्यात आधी मी देवाची पूजा वगैरे करून घेते. माझ्याकडं मंदिर नाही आहे सध्या, मी हे देव फ्रीजवर ठेवले आहेत. माहिती आहे मला नाही ठेवत फ्रीजवरती, पण मला ऑप्शन नाही आहे. कारण खाली वगैरे कुठं ठेवलं तर कृष्णा जातो तिकडे, सगळीकडेच जातो. शिव पण बारीकच आहे, त्यालाही काही कळत नाही. त्याच्यामुळं मला ऑप्शन नाही आहे, वरतीच देव ठेवावे लागतात. लवकरच मी छान असं एक देवघर घेईल आणि देवांना मस्त असं जागा तयार करेन त्यांच्यासाठी. तोपर्यंत स्किप करा ते. नाश्त्यासाठी आज मी खिचडी बनवली होती. आम्हाला खिचडी खाण्यासाठी काही रिझन वगैरे नाही लागत उपवासाचं. मला, शिवला, त्याच्या पप्पांना खूप जास्त खिचडी आवडते. आम्ही कधीही खिचडी खाऊ शकतो. आणि कृष्णासाठी नाश्त्याला हेच बनवलं होतं, साबुदाण्याची खीर. त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं होतं थोडंसं, ते पण, आणि पाणी टाकून ट्रान्सपरंट साबुदाणा होईपर्यंत शिजवून घ्यायचं. पिऊन घेत होतो. ह्या अशा पद्धतीने बनवली होती. आणि ते गाळून त्याला ते पेज पाजते. त्यानंतर ना स्वच्छता मोहीम हातात घेतली होती मी. सगळे बेसिन वगैरे घासून घेतले, टॉयलेट, बाथरूम. 2-4 दिवसातून, 2 दिवसातून, 3 दिवसातून स्वच्छता ही करावीच लागते. रोजची रोज मला पॉसिबल नाही होत, त्याच्यामुळं थोडं डिले होतं. पण जसं शक्य होईल मला तसं करण्याचा प्रयत्न असतो. मुलांमुळं प्रत्येकच गोष्ट रोज रोज नाही करता येत. त्यांचं शेड्यूल सेम नसतं, कारण कधी ते झोपतात, कधी नाही झोपत. कधी जास्त फ्री म्हणजे त्यांचा मूड छान असतो, कधी नसतो. किरकिर वगैरे केली की मग सतत त्यांच्यासोबतच राहावं लागतं. आणि ती बेसिन वगैरे साफ करून घेतले की मी फरशी पुसून वगैरे घेतली. आता तुम्ही म्हणता ना आमचे 2 वादळं कुठे गेले, तर मी त्यांना रूममध्ये कोंडलं होतं. तिकडेही त्यांचं ते चालूच होतं, खेळणे वगैरे दिली होती ती रूममध्ये. आणि बसा म्हणलं काय खेळायचं ते खेळत. त्यांची चालली होती मस्ती आणि माझी इकडं कामं चालली होती. मस्त टी व्हीला स्वामींची गाणी लावली होती, ती ऐकत ऐकत मी काम करत होते. तर दळण संपलं होतं, त्या आहोंनी तेही आणून दिलं होतं. त्याच्यामुळं मी त्या डब्यात पहिलं भरून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्हाला माहितीच आहे मी की पहिलं कणिक वगैरे मळते, मग भाजीची तयारी करते. आणि एकदा नाश्ता केला ना की स्वयंपाकाची अशी काही गडबड नसते की लवकर झालं पाहिजे आणि काय. त्याच्यामुळे माझं सगळं असं रिलॅक्समध्येच असतं. कुठल्याही गोष्टीची गडबड वगैरे नसते किंवा उरकायचं आहे, पटकन हे करायचं आहे, ते करायचं आहे, अजिबात नाही. एकदा का नाश्ता केला ना की मग जेवणाचं एवढं काही नसतं 12 वाजेपर्यंत. तरी माझे 12 वाजेपर्यंत सगळी कामं आवरून जातात. मग दिवसभर मुलांसोबतच असते मी, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि कृष्णा लहान आहे, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की सतत मी त्याच्यासोबतच राहावं. आणि मी थोडंसं दुर्लक्ष केलं की शिव त्याला त्रास देतो. म्हणजे त्यालाही कळत नाही कसं खेळायचं काय. तो शेजारचे वगैरे मुलं आले तरी त्यांनाही मारत असतो की त्याचा लाड जरा जास्त झाला आहे. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की कोणत्याच गोष्टीला कृष्णाने हात लावू नये. आणि कृष्णाचं असं असतं की जे दादाने घेतलं आहे, जे दादा करतो आहे तेच त्याला करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होत राहतात. आणि इथे बघा माझी कणिक मळून झाली आणि मी भाजीची तयारी आधीच करून घेतली होती. एकदम शॉर्टकटमध्ये माझ्या भाज्या असं सकाळी तर शक्यतो मी शॉर्टकटमध्येच करत असते, जास्त तामझाम नसतो. आणि अशाच पद्धतीच्या भाज्या आमच्या इथे खायला आवडतात, म्हणजे मिस्टरांना तरी आवडतात. आणि त्यांना जसं आवडतं त्याच पद्धतीने मी जेवण बनवत असते. माझं काही नाही, मला कसं पण चालतं. आणि शिवचा राहिला प्रश्न शिवचा, तर शिवला सेपरेट भाजी करावी लागते. आज मी ढोबळी मिरची केली होती, जे की त्याला अजिबात आवडत नाही. मग त्याला बा भाजी नव्हती केली, त्याला दही चपाती आवडते, त्याला दही चपाती चारले होते मी. आवडीने खातो तो. आणि तसंही आता उन्हाळा आहे, मग जेवढं बॉडी थंड ठेवता येईल ते. आता ताक वगैरे ते काय तसलं आवडत नाही त्याला, पण लस्सी पितो तो. मग त्याचंही असं वाटतं की जास्त
नको द्यायला, आंबटच असते ना किती केलं तरी. मग दही पण मी घरी लावलेलंच असतं, मी विकतचं दही कधीच आणत नाही. एकदा सुरुवातीला आम्ही इथं राहायला आलो होतो तेव्हा मी आणलं होतं, ते पण विरजणासाठी. तेव्हापासून त्यातलं रोज थोडंसं एक चमचाभर ठेवायचं आणि बाकीचं सगळं संपवून टाकायचं. म्हणजे जेवढं लागतं आहे ना वाटीभर तेवढंच विरजण टाकून तेवढंच दही लावते, मग जेणेकरून ते संपलंही पाहिजे आणि खूप जास्त दिवस ठेवलेलं नको, काही नको. मुलांना द्यायचं आहे म्हटलं थोडीशी काळजीच घ्यावी लागते. त्यात हा असला उन्हाळा, एवढं जास्त गरम होतं आहे ना आता. कधी गरम होतं, कधी थंडी वाजते, काय त्या वातावरणाचं समजतच नाही आहे. आणि त्यात ही मुलं आणि कामाचा गोंधळ असतो तो वेगळाच. मला सगळ्या गोष्टी मॅनेज नाही एवढं करणं होत, पण जेवढ्या करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न असतो. आणि त्यात आहोंची साथ असते की बर्डन नसतं कुठल्या गोष्टीचं, हे ह्याच टायमाला झालं पाहिजे, ते त्याच टायमिंगला झालं पाहिजे. त्यामुळे मी थोडी रिलॅक्स असते. इकडे मी भाजी वगैरे लावून घेतली कुकरला आणि म्हटलं थोडेसे भांडे ते पटकन साफ करून घ्यावेत. भांडे आणि मुलांना एकीकडे पाणी, बेडरूममध्ये पाणी तापायला ठेवलं होतं आणि ते हॉलमध्ये खेळत होते. मग पाणी त म्हणजे गरम होईपर्यंत इथं बसण्यापेक्षा म्हटलं ते आपलं काम करून घेऊ, म्हणजे भांडेही होतील आणि पाणी तापण आपलं काम होऊन जाईल. तर मग पाणी वगैरे तापलं की पहिलं शिवचं असं काही नसतं की आंघोळीचं वगैरे, पण कृष्णाचं असं असतं की त्याला उठलं की कधी आंघोळ करेल आणि कधी तो फ्रेश होईल. तो झोपेतून उठला की बाथरूमकडे पळतो आंघोळ करण्यासाठी. इतकं त्याला आंघोळीचं, स्वच्छतेचं आहे. एवढं त्याला कळत नाही, छोटाच आहे तो, पण त्याला आंघोळीचं जरा जास्तच वेड आहे. म्हणजे दिवसातून 2 वेळेस आंघोळ घातली तरी त्याला काही वाटत नाही. आणि एक कुठे चॉकलेट खा, कुठं काय खा. आता छोटा आहे, शेजारची दीदी वगैरे कोणी पण येतं मग त्यांना चॉकलेट वगैरे देतात, एवढे भरून घेतात ना, दिवसातून 100 वेळा तर त्यांचं तोंड धुवावं लागत असेल. तर पाणी वगैरे तापल्यावरती ना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या. ही बघा, ही 2 पाखरं माझी किती सुंदर इकडं पप्पी गेला. इथे ना मस्त दोघं जण खेळत होते. शिव त्याला करून दाखवत होता, तोही सेम त्याचं बघून तसंच करत होता. आणि खूप छान वाटतं त्यांना असं खेळताना बघायला वगैरे. आणि असे छान खेळायचं मलाही काही वाटत नाही, पण चालायचंच. दोघं छोटे आहेत. तर आहोंचा फोन आला होता मला की मी येतोय, पटकन चपाती वगैरे बनवून घे डबावर माझा, मी येतो लगेच म्हणून. तर मी पटकन चपाती बनवायला घेतली आणि त्यांचा डबा पॅक करून दिला. त्याच्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं. आणि जेवण केलं की मग आराम असतो आमचा. बाकीची कामं माझी सगळी आवरली होती तोपर्यंत. फक्त चपात्या बनवायच्या पाठीमागे ठेवलं होतं मी. आणि ते झालं की मग आम्ही आराम केला. आणि थोडं मुलांकडं दुर्लक्ष झालं की हे बघा, हे यांची अशी कुटाणे असतात. स्वतःच वर चढलेत आणि शिव ओरडतोय बचाव बचाव. आणि हे बघा यांची मस्ती, कंटाळतच नाहीत अजिबात. आणि एवढं आता गरम होते आणि हा म्हणतोय सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. आता याला उन्हाळ्यात पाऊस बघायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं फेवरेट गाणं रमसम समसम, ते तर झोपेत पण चालू असतं त्याचं. डान्स करायला तर खूप आवडतो, पोएम म्हणायला आवडतं. त्याचं तोंडच बंद नसतं, कंटिन्यू ही अशी मस्ती चालूच असते त्याची. आणि त्याचं बघून कृष्णाही सेम तसंच करतो. आणि ह्या दोघांच्या मस्तीमध्ये, यांच्या खेळण्यामध्ये ना दिवस कसा निघून जातो ना तेच समजत नाही. आणि भारी वाटतं. तेवढंच मलाही करमणूक. आता दादावरती चढला आणि कृष्ण मागे राहिला, असं होऊ शकतं का. गेला मग तोही चढला वरती, त्याला पटकन खाली उतरवलं, म्हटलं पडला विडलास तर लागेल तुला. आणि त्यानंतर ना शिवला
केळी खायची होती, पण त्याला केळी न देता मी ॲपल दिलं, तरी पण तो खुश झाला. त्याला फ्रुट्स खूप आवडतात. आणि दिवस मावळायच्या नंतरनं नेहमीप्रमाणे आम्ही बाहेर चाललो होतो. तर हे जरा मला जास्त वातावरण आवडलं, त्याच्यामुळे मी थोडंसं कॅप्चर केलं होतं. दुकानातून आम्ही घरी आलो. मी पनीर आणायचं होतं मला, येताना कॅडबरी आणली होती. किटकॅट कॅडबरी आम्हाला खूप आवडते. आणि तीच शिवचं चाललं होतं घ्यायचं, की मम्मी मला दे मला दे. आणि रात्री ना तुम्ही जसं की मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ह्या खिडकीमधून गहू दिसत होता, तो काल केला मशीनने. आणि ते जे नंतरनं जे शिल्लक राहतं ना, ते असं पेटवून देतात वाटतं. आणि हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं, मी याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं. मी ना म्हटलं, अहो बघा नाही इथं कशी आग लागली आहे. ते म्हणले आग नाही लागली, हे असं पेटवून देतात, त्याचा काही उपयोग नसतो म्हणून. एवढी तर मी शहाणी आहे. माहिती नसल्यावर काय करायचं, आता चालायचंच. तेही बघायला भेटलं. आणि असा होता आमचा दिवस. मी मस्त पनीरची भाजी वगैरे बनवली होती आणि छान असं जेवण केलं. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडते पनीरची भाजी, वरण भात चपाती, तेच बनवलं होतं. तर इथेच व्हिडिओचा एंड करते.